मुंदड साहेब, आम्हाला हे सांगा की नुकतंच केंद्र सरकारने अमित शहाच्या अंतर्गत सहकार मंत्रालयाची स्थापना केली आहे. म्हणजे काय भूमिका राहणार महाराष्ट्राला घेऊन या सगळ्याला? असं आहे सुभाषजी, एकदम सुंदर आणि चांगला प्रश्न आहे हा. आत्तापर्यंत आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सहकार मंत्रालय म्हणून नव्हतंच, आणि भलाही आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये होतं पण सेंट्रलमध्ये केव्हाच नव्हतं. आता प्रथम वेळेस आपल्या मोदी गव्हर्नमेंटनी सहकार मंत्रालय एक नवीन दिलेलं आहे, आणि ते मंत्रालयाचं महत्त्व त्यांनी असं जाणून घेतलेलं आहे की हे आपल्याला याच्यावरून दिसून पडते की अशा सशक्त व्यक्तिमत्वाला हे मंत्रालय लिहिलेलं आहे, ते म्हणजे अमितजी शाह. म्हणजे तुम्ही याच्यावरून हा विचार करू शकता की सहकार मंत्रालय किती महत्त्वपूर्ण आपल्या देशाकरता राहणार आहे. आपल्यामध्ये एक पाहतोय आपण की सहकार क्षेत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि गुजरातमध्ये हे डॉमिनेट करतात. ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण पाहतो की सहकार क्षेत्र जे आहे ते महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये एकदम फैललेलं आहे, आणि चांगलं गोरगरिबापासून तर सर्व लोकांना सहकार क्षेत्रापासून फायदा मिळतो आहे. सहकार क्षेत्राला घेऊन ज्यावेळेस केंद्र सरकारने घोषणा केली की सहकार मंत्रालय स्थापन झालं, तर महाराष्ट्रामध्ये हालचाल निर्माण झाली. राजकीय नेते खळबळून उठले की शरद पवार सहज मोदीला जाऊन म्हटले. काय प्रतिक्रिया राहणार? आता हा थोडा राजनीतिक मुद्दा आहे खरं म्हणजे, कारण की आपण हे पाहतो आहे की सहकार क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त लोक जे आहेत ते पॉलिटिकल लोक आहेत, आपण पाहतो आहे इथे. आणि ते तिथे जाऊन भेटले का भेटले हा विषय वेगळा आहे, की त्यांच्या मनामध्ये काय असेल काय नसेल तो विषय वेगळा आहे. पण मी जरूर हे तुम्हाला म्हणू इच्छितो या तुमच्या चॅनलच्या माध्यमाने जनतेला, की सहकार क्षेत्र जे आहे ते जमिनीपासून चालणारं क्षेत्र आहे, टू बी फ्रँक. आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, हे एक ब्रीद वाक्य असते सहकार क्षेत्राचं. छोट्या सहकारी संस्था आपण स्थापन करतो एक उद्देशाने की त्यांचे जे सदस्य आहेत त्यांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे, सदस्याकडूनच घ्यायला आणि सदस्यांना द्यायला, असा हा एक क्षेत्र असतो. तर ह्याच्यामध्ये पॉलिटिक्स राजनीती हे आपण वर्षानुवर्षे पाहत आहोत. मग छोट्याचं एकदम मोठं होते आणि मग त्याच्यामधून काय फायदे घेतात काय नाही घेतात. आता कोणाच्या मनात अगर त्याच्याबद्दल भीती असेल तर तो भाग वेगळा आहे, पण स्वच्छ आणि सुंदर अगर त्याचं ध्येय आहे सहकार क्षेत्राचं तर ते हेच आहे की भाई खालच्यापासून तर वरच्या लोकांपर्यंत याचा फायदा व्हायला पाहिजे. सहकार क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचीच मक्तेदारी आहे असं एकंदरीत आहे. या विषयाला धरून तर केंद्र सरकारने सहकार मंत्रालय स्थापन केलं नाही, त्यांच्या खर्च करण्यासाठी नाही, मला असं वाटत नाही आहे. कारण की याच्या मागं अगर असं असतं तर मग फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे जास्ती सहकारी संस्था असेल, त्यांचा बेसही तो असेल. पण याचा अर्थ हे नाही ना दुसऱ्या पार्ट्या ज्या आहेत तेही सहकार क्षेत्रामध्ये इन्वॉल्ड आहेत ना, ते इन्वॉल्ड आहेत. ते हे तर लागू तर सर्वांनाच आहे ना. आता ज्यांनी अगर काही त्याच्यामध्ये बदमाशा केल्या असेल म्हणा किंवा काही असेल त्यांना भीती राहणार आहे. ज्यांनी स्वच्छ आणि सुंदर धोरण करून उभारले असेल सहकारी संस्थांना, आज त्यांनी डेव्हलपमेंट केलं असेल, त्यांना कशाची भीती आहे? त्यांना काही भीती नाही. भिणारा तोच आहे त्यांनी काहीतरी बदमाशा केल्या असेल. आपल्या सर्वांना माहीत आहे की हा कोरोना जो आलेला आहे तो आज 1.5 वर्षाचा वर झालेला आहे, आणि पूर्ण जगाची अर्थव्यवस्था यामध्ये बिघडलेली आहे. आणि आपला भारत देशसुद्धा ह्या कोरोनामुळे आपली अर्थव्यवस्था बिघडली असं नाही आहे, तो आपला भारत देशसुद्धा त्याचा हिस्सा झालेला आहे. पण फॉर्च्युनेटली आपल्याला अशी लिडरशिप स्ट्रॉंग मिळालेली आहे की त्यामुळे हा जो कोरोनाचा प्रभाव एक जाणून घेतला होता आपल्या भारताच्या प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींनी, आणि इनिशिएटिव्ह त्यांनी एकदम लवकरच इनिशिएटिव्ह त्यांनी घेऊन घेतले होते. आज लॉकडाऊनचा जो डिसिजन आहे तो 23 मार्चला जो घेण्यात आलेला होता मागल्या वर्षी, इमिजिएट घेण्यात आला होता. आणि तर हेच लक्षात घेऊन की भाई अगर तुरंत आपण लॉकडाऊन लगा लेते हैं तो जो इम्पॅक्ट पडणार होता कोरोनाचा त्याला कुठे ना कुठे आळा घालण्यात आला. मधातल्या पिरियड अनफॉर्च्युनेटली आपल्या इथे म्हणा स्टेट वाईज डिसिजन झाले, काही झाले,
तर अनफॉर्च्युनेटली याचा प्रभाव ह्या आपल्या फेब्रुवारी 2021 पासून अजून वाढला, पुष्कळ वाढला. आणि आपण हेही दिवस पाहिलेले आहेत आपल्या नागपूरमध्ये की आज 7,000 8,000 8,000 एका दिवसामध्ये पॉझिटिव्ह आपण पाहिले होते. आणि ऑब्व्हियसली यांचे जे परिणाम आहेत अर्थव्यवस्थेवर पडणारच होते. आज लॉकडाऊन लागले, वेळोवेळी लॉकडाऊन लागले, दुकानदाऱ्या सर्व बंद होत्या. दुकानदाऱ्या बंद होता तर एका दुकानदारामध्ये आपण ॲव्हरेज 2 या 3 लोक काम करणारे पाहत होतो. तर दुकानदाऱ्या बंद, तर त्यांचे अर्निंग बंद आणि खर्च चालू, पगार देणं, इलेक्ट्रिसिटीचे बिल भरणं, टॅक्सेशन वेळोवेळी भरणं. इथे कुठेच रिलॅक्सेशन गव्हर्नमेंटनी, ना सेंट्रल गव्हर्नमेंटकडून रिलॅक्सेशन आलं ना स्टेट गव्हर्नमेंटकडून आले. मी इथे पॉलिटिक्स करणार नाही, सर्वांना माहीत आहे. जीएसटीचे रिटर्न मंथली भरना है, टैक्स आपको भरना ही है, कारपोरेशन टैक्स लागू, वाटर बिल लागू, इलेक्ट्रिसिटी बिल लागू, पगार आपको देना ही है. पगार साथ में व्यापारीची अशा एक्सपेक्टेशन की तुम्ही सामाजिक संस्थांना सुद्धा डोनेशन द्या. सर्व व्यापाऱ्याकडून अपेक्षाच अपेक्षा, त्यांना सुविधा कुठेच नाही. आणि लॉकडाऊन एक असं नाही आहे की बुवा 20 दिन के लिए लॉकडाउन 24 आवर्स लगा दिया गया और हम 0 लेवल पे आने की कोशिश कर रहे, असंही नाही. सॅटर्डे संडेला लॉकडाऊन लावून राहिले. अरे आम्हाला हे समजत नाही आहे की भी सॅटर्डे संडे कुछ ऐसा पीरियड है क्या कि उसी दिन कोरोना इफेक्ट करेगा आप पे, बाकी दिन इफेक्ट नहीं करेगा. तर हे लॉकडाऊन लावण्याची जी प्रथा जी होती, ही सायकल जी होती, हे आमच्या व्यापाऱ्यांच्या आणि आमच्या प्रोफेशनलच्या डोक्याच्या बाहेर होती, टू बी फ्रँक. व्यापाऱ्यांना सर्वाईव्ह करायसाठी आपण एनबीसीसीच्या माध्यमातून काय करतो? आमचे नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष जे आहेत, फॉर्च्युनेटली आम्हाला इतके डॅशिंग मिळाले आहेत. अश्विनजी मेहाडिया यांचं इनिशिएटिव्ह इतका डॅशिंग आहे आणि त्यांचे व्हिजन्स, इमॅजिनेशन आणि व्यापार वर्गाकरता त्यांनी भरपूर केलेलं आहे. या पिरियडमध्ये त्यांनी वेळोवेळी स्टेट गव्हर्नमेंटला, सेंट्रल गव्हर्नमेंटला वेळोवेळी रिप्रेझेंटेशन्स दिले आहेत. वेळोवेळी इथल्या लोकल प्रशासनला वेळोवेळी जाऊन रिप्रेझेंटेशन दिलेले आहेत की भाई आमच्या व्यापार वर्गाकरता तुम्ही शिथिलता ठेवा. फक्त आमच्या व्यापार वर्गामुळेच इथं हे कोरोना वाढून नाही राहिलेला आहे. आणि त्यांनी पुष्कळ प्रयास केला. आम्ही ती टीमवर्क म्हणून होतं आमचं, त्यांच्या लिडरशिपमध्ये होतं आणि त्यांनी चांगला प्रयास केला. पुष्कळ ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटनी सुद्धा आणि स्टेट गव्हर्नमेंटनी सुद्धा आमच्या रिप्रेझेंटेशनला मान्यता दिली, इनिशिएटिव्ह घेतला आणि काही स्टेप्ससुद्धा घेतले. फडणवीस यांच्या काळामध्ये स्वच्छता मोहीम अभियान जे होतं ते एकदम सक्रिय होतं, पण आता सध्याच्या वर्तमान स्थितीमध्ये या मोहिमेचं काही म्हणजे सक्रिय दिसत नाही. काय कारण? असं आहे, सरकारमध्ये फरक असतो, टू बी फ्रँक. कोणत्या प्रोडक्टला किती चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट करायचं याच्यामध्ये फरक असतो. आता त्यावेळेस असं होतं की हे जे इनिशिएटिव्ह होतं स्वच्छ भारत अभियान, हे आपल्या देशाचे प्रधानमंत्री यांचंच एक स्वप्न होतं की आपला भारत देश जो आहे एकदम स्वच्छ झाला पाहिजे. आणि त्यांचं इनिशिएटिव्ह होतं. त्यावेळेस समजा त्या रेझिममध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचंच राज्य होतं. आणि जेव्हा आपण पाहतो की बाई राज्यामध्ये आणि सेंट्रलमध्ये अगर एकच सरकार आहे तर उद्देशसुद्धा नियर अबाउट सारखेच असतात आणि मग त्याचं इम्प्लिमेंटसुद्धा त्या सुंदर प्रकारे होत आहे. आता सरकार समजा आता इथे महाराष्ट्रामध्ये बदललेलं आहे, पण भारतीय जनता पार्टीचं अगर तुम्ही बोलाल तर आमचं ब्रीदवाक्य तेच आहे, स्वच्छ भारत. आणि आम्ही आता मी नागपूरबद्दल बोलेल कारण की मी नागपूरशी संबंधित आहे. नागपुरामध्ये तुम्हाला कुठेही स्वच्छ भारत अभियानचं जे संकल्प घेतलेला आहे कुठेही आम्ही कमतरता केलेली नाही. आजही आमचे सोले साहेब जे आहेत आमदार आणि माजी आमदार अनिलजी सोले, त्यावेळेस आमच्या महाराष्ट्रामध्ये ते आमचे पालक होते, संयोजक होते आणि आजही आम्ही त्यांनाच मानतो आहे. आणि आज तुम्ही पाहत आहे ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन्समध्ये आज महावृक्षारोपणचा प्रोजेक्ट चालू आहे आणि गडकरी साहेबांनी ते सुझाव दिलेला आहे. आज संयोजक आमचे सोले साहेब आहेत, आम्ही त्यांच्या मागे कामं करत आहेत. आणि आज इतका मोठा प्रोजेक्ट आहे तो नागपूरमध्ये, नागपूर काय पूर्ण विदर्भामध्ये चालू आहे, पूर्व विदर्भामध्ये. आज तुम्ही जागेवर पेपरमध्ये पाहत असाल की आज ह्या वृक्षारोपण, कल वहाँ वृक्षारोपण चालू आहे. 2022च्या मनपा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची नेमकी काय रणनीती राहणार? आम्ही तर नेहमी विकासाबद्दल बोलतो आहे. भारतीय जनता पार्टीचा एकच उद्देश आहे,
सर्वोपरी विकास, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, ही जे ब्रीदवाक्य आमच्या देशाच्या प्रधानमंत्रीची आहे ती भारतीय जनता पार्टीची आहे आणि आपल्या नागपूरची सुद्धा आहे आणि विरोधक त्यावरच चालू आम्ही. काँग्रेस विरोधक जे आहे या निवडणुकीला घेऊन खूप आक्रमक आहेत. काय हे तर आक्रमकता इलेक्शनच्या वेळेस तर नेहमीच असते आणि तुम्हाला फक्त काँग्रेस वाटते, मला वाटते सर्वच आक्रमक असतात. नेमकं तुमचं भविष्य काय 2022च्या निवडणुकीमध्ये? आमचं भविष्य म्हणजे भारतीय जनता पार्टी. तुम्ही निवडणुकीमध्ये उभे होणार आहात का असं? नाही, मी ॲब्सोल्युटली माझं धोरण केव्हाच, मी राजनीतीच्या प्लॅटफॉर्ममध्ये जरूर आहे पण मी केव्हाच राजनीती म्हणजे माझं काही महत्त्वाकांक्षा नाही आहे. माझं असे फक्त धोरण एक आहे, समाजकारण. मी भारतीय जनता पार्टी जॉईन केलेली आहे, त्यांच्या विचारसरणी मला पटते आहे म्हणून, आणि समाजकारण करण्याकरता एक काही ना काही प्लॅटफॉर्म असायला पाहिजे. मला हे प्लॅटफॉर्म मिळालेलं आहे आणि मी स्वच्छ भारत अभियान सोबत मी जोडलेला ह्याच्याच करता होतो की मला एक रस्त्यावर जाऊन झाडू उचलणं मला काही लाज वाटत नाही, कारण की माझा उद्देश समाजकारण आहे आणि त्यामुळे मी राहिलो. विरोधकाचा सबको नमस्कार, मैं गिरीश मुंदड़ा, चार्टर्ड अकाउंटेंट, नागपुर से. सर्वप्रथम आपको हमारा जो स्वतंत्रता दिन है 74वां, इनकी आप सबको बधाई देता हूँ और आप सबसे इस चैनल के माध्यम से निवेदन करूँगा कि पिछले 1.5 साल से हमारा पूरा देश एक कोरोना महामारी से गुजर रहा है. फर्स्ट लेयर, सेकंड लेयर, हमने काफ़ी कुछ खोया है इस दिनों में. कोई परिवार ऐसा बचा नहीं होगा या उनके कोई रिलेटिव्स ऐसे बचे नहीं होंगे कि जिनके घर में ये कोरोना के प्रभाव से कोई तकलीफ नहीं हुई हो या हानि नहीं हुई हो. फिर भी हिम्मत रखे, हम आगे बढ़े हैं और हम आगे बढ़ेंगे. हमारा आज स्वतंत्रता दिवस है. मैं इस चैनल के माध्यम से आप सभी को यही निवेदन करूंगा कि जैसी हिम्मत आपने अभी तक रखी है वो आगे भी रखिए. हम थर्ड लेयर की बात कर रहे हैं, ऐसे प्रेडिक्शंस आ रहे हैं कि वो सितंबर में आने की पॉसिबिलिटी है. आज अपने केरला स्टेट में इसके कुछ पेशेंट्स नज़र आए हैं. आज ऑस्ट्रेलिया में इसका इफ़ेक्ट काफ़ी हो रहा है. अब इससे बचने के लिए मुझे ये लगता है कि सावधानी बहुत ज़रूरी है. आज भी कोरोना ख़त्म नहीं हुआ है. आप सभी से निवेदन है कि कोरोना के मेजर्स जो है, जैसे मास्क लगाना, आप मास्क लगाना ना भूलें. दूसरा, सोशल डिस्टेंसिंग, आज भी उसको फॉलो करिए और जमघट के जगह पे कृपा करके ना जाइए, ताकि हमने अभी तक जो खोया है वो हमें आगे भी ना खोना पड़े. यही मेरा आपसे निवेदन है और आपको पुनः 15 अगस्त की स्वतंत्रता दिवस की आपकी बहुत बहुत बधाई देता हूँ.